बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्याकडे जी काही थोडीशी ज्वेलरी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ज्वेलरी म्हटलं की महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. आपण कुठेही एखाद्या मार्केटमध्ये, शॉपमध्ये, स्टेशनरीमध्ये गेलो तर काही ना छोटी मोठी आपण ज्वेलरी आपल्यासाठी किंवा मुलांसाठी घेतोच. तर आता जी काही माझ्याकडे ज्वेलरी आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर ही बघा, ही जी काही ज्वेलरी आहे ही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर लग्नातल्या ज्या काही माझ्या आठवणीतल्या गोष्टी होत्या, लग्नातल्या काहीशा अशा वस्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यासोबत काहीशा दुकानमध्ये गेल्यानंतर मुलीला शाळेत वगैरे लागतात. असं आपल्याला मुलींना जेव्हा आपण तयार वगैरे करतो तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला हव्याच असतात. त्यामुळे काही छोटीशी खरेदी केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला माझ्या लग्नातली जी काही ज्वेलरी आहे ती तुमच्यासोबत. तर सगळ्यात अगोदर बघा, हे जे काही नेकलेस सारखं आहे म्हणजे हे लॉंगमध्ये येतं. तर हे देखील माझ्या लग्नातली ज्वेलरी आहे. तर बघू शकता, बघायला देखील सुंदर आणि खूप छान अशी गळ्यामध्ये वेअर केल्यानंतर दिसते. कधी कधी मी वापरते, कधी कधी जेव्हा माझ्या मुलीच्या काही शाळेमध्ये वगैरे कार्यक्रम असतो, जेव्हा तिला तयार करायचं असतं एखाद्या शिवजयंतीच्या वेळेस वगैरे, तेव्हा तिला मी हे वेअर करते. अशा प्रकारचं लॉंग सेट आहे हा. आणि याच्यावरनं माझ्या लग्नामध्ये छोटीशी एक ठुशी होती, ती सुद्धा दाखवेन मी तुम्हाला. त्याचनंतर बघा हा कमरपट्टा. तर हा देखील माझ्या लग्नातलाच आहे. जेव्हा आपण काष्टा साडी वगैरे घालतो खूप सुंदर असा हा कमरपट्टा दिसतो. जास्त जर काय वेअर करत नाही, एखादी काष्टा साडी वगैरे असेल तरच मी जास्तीत जास्त कमरपट्टा वगैरे वेअर करते. त्यामध्ये जास्त अशी काही ज्वेलरी वेअर केलेली नव्हती, फक्त एक लॉंग सेट होता तो आता मी तुमच्यासोबत शेअर केलेला. त्यासोबत कमरपट्टा होता, बाजूबंद होतं. बाजूबंद आता तरी सध्या नाही आहे, कारण ते थोडंसं तुटल्यामुळे, खराब झाल्यामुळे मी ते फेकून दिलं. त्यानंतर बघा, जे काही कानातले होते ते सोन्याचेच कानातले माझ्याकडे होते, तेच मी लग्नामध्ये वेअर केलेले होते. आणि त्यासोबत काष्टाला नऊवारी साडी होती, याचा देखील मी तुमच्यासोबत इथे फोटो शेअर करेन. त्याला तर जास्तीत जास्त ज्वेलरीमध्ये मला तन्मणी असे व्हाईट कलरचे हार खूप आवडतात. तर हा देखील हार मी घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्यावरचा सेट देखील मी तुम्हाला दाखवते. तर हा बघा, त्याच्यावरचा हा सेट आहे. आणि त्यासोबत ना तर मुलीसाठी हा मी छोटासा तणमणीचा हार घेतलेला आहे. तर असे तणमणीचे व्हाईट कलरचे हार मला खूप, हा हार दिसायला इतकासा छोटासाच दिसतोय, पण हा हार ना मला 150 रुपयाला पडलेला होता. एखादी साऊथ साडी वगैरे असेल किंवा लहान मुलीचा साऊथचा पर्कल पोलका देखील असेल ना, तर त्याच्यावर देखील हा हार खूप छान दिसतो. त्याच्यानंतर बघा, हा जो हार आहे ना हा माझ्या भावाच्या लग्नातला आहे. तर हा जेव्हा हार वेअर केला ना, कोणतीही ज्वेलरी घालायची गरज नाही, इतका सुंदर हा हार दिसतो. जेव्हा मुलीला बाळकृष्णाचं लुक वगैरे जेव्हा क्रिएट करते मी, तर अशा प्रकारची ज्वेलरी मला उपयोगात येते. त्यामुळे अशा प्रकारची एखादी ज्वेलरी मी घेऊन ठेवलेली आहे. तर बघा, हा पुढचा हार आहे. तर हा देखील हार मी भावाच्या लग्नामध्येच घेतलेला होता, साऊथ साडीवर मी वेअर करण्यासाठी. पण आता सध्या तर मी ही काही ज्वेलरी वापरत नाही, जास्त वेअर करत नाही आहे. एखादी जरी असली तरी खूप झाली, पण ही जास्तीत जास्त ज्वेलरीचा वापर माझ्या मुलीचा होतो. तर ही देखील खूप सुंदर असा दिसतो. जेव्हा तिला नऊवारी साडी वगैरे मी घालते ना, त्यावर ही ज्वेलरी तिला वेअर करते. तर हा जो पुढचा हार आहे तो पूर्ण स्टोनचा आहे. मला जेव्हा बघितल्यावरच खूप आवडला होता, पण याचा तर वापर काही जास्त होत नाही आहे. तर हा देखील जेव्हा एखादी आपण स्टोनवर्क साडी घालतो किंवा स्टोनवर्क ड्रेस घालतो त्याच्यावर देखील हा हार खूप सुंदर दिसतो. आणि त्यासोबत ना ह्या हारवर ह्याची सुंदर असे कानातले, असे सुंदर असे मोठे कानातले, त्यासोबत ना याच्यासोबत एक बिंदीसुद्धा आहे. तर इथे बघा, अशा बघा, ही सुंदर अशी छोटी अशी जी ज्वेलरी माझ्या लग्नात मी वेअर केलेली होती. तर ही सुंदर अशी छोटीशी ठुशी आहे. जास्तीत जास्त तर ज्वेलरीमध्ये ना जास्तीत जास्त तर मी ठुशी घालते आणि एक छोटंसं नाजूक असं मंगळसूत्र असतं. जास्त काही ज्वेलरी वेअर करायला मला आवडत नाही. जर एखादं जास्तीत जास्त नऊवारीचं वगैरे लूक असेल तरच मला ज्वेलरी वेअर करायला आवडते. ही आहे सर्वात अशी मोठीच ठुशी. आणि ही ठुशी पाहिल्यानंतर ना मला खूप आवडली होती, त्यामुळे मी अशी सहजी घेऊन टाकली. तर ही नाजूक आहे, तर ही मोठी आहे. तर आवडल्यानंतर मी मुलीसाठी घेतलेली होती. सुंदर असा हार आहे. याला काय म्हणतात मला माहीत नाही आहे. जर तुम्हाला ह्या हारचं नाव माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर जास्तीत जास्त ज्वेलरीमध्ये मी फक्त हा एकच हार ना 3 पदरी आहे, तर जास्तीत जास्त हाच हार वेअर करते. मला खूप आवडतो हा. कोणतीही साडी असो, काठपदर असो, काठपदरवरच जास्त यूज करते मी, नऊवारीवर यूज करते. तर खूप सुंदर हा हार आपला लुक क्रिएट करतो. हा जो कमरपट्टा आहे तो आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे, पण हा कमरपट्टा मला खूप महाग पडला. जेव्हा मला आवडला होता ना तर तेव्हा मला घ्यायचा होता. तर हा कमरपट्टा एवढासाच आहे, पण 450ला हा कमरपट्टा पडलेला आहे. खूप महाग असा कमरपट्टा भेटलेला आहे. पण जेव्हा पुण्यामध्ये आपण बघा पिंपरी चिंचवड किंवा तुळशीबागमध्ये जातो तर फक्त आपल्याला 150 रुपयाला हा कमरपट्टा भेटतो. पण इथे मी जिथे छोट्याच्या स्टेशनरी दुकानमध्ये घेतलेला होता तर हा कमरपट्टा 450ला पडलेला आहे. पण परत जेव्हा मी हा कमरपट्टा घेतला 450ला तेव्हा मला खूप पश्चाताप झाला. पण जास्त काही वापर होत नाही आहे, कधीतरीच होतो वापर एखाद्या कार्यक्रममध्ये वगैरे जास्तीत जास्त
याचा उपयोग होतो. तर जास्तीत जास्त ना मला असे कलरचे हार खूप आवडतात. जेव्हा आपली एखादी मॅचिंग साडी वगैरे असेल तर अशी मॅचिंग ज्वेलरी असेल तर वेअर करायला खूप आवडते. तर अशा प्रकारचे जे काही चोकर आहेत ते 4 चोकर मी घेऊन ठेवलेले आहेत. कलरचे आहेत. एक आहे ग्रीन कलर, त्यानंतर एक आहे चॉकलेटी कलर आणि एक आहे तो रेड कलरचा आहे. तर हा चॉकलेटी कलरचा आहे. तर हे 4 आहेत. जास्तीत जास्त तर ना हा मला लाल खूप आवडतो, त्यामुळे लालचाच वापर जास्त होतो. तर जेव्हा मी हा लाल चोकर यूज करते ना त्याचा एक फोटो आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर अशा प्रकारचे चोकर मला खूप आवडतात. तर जास्तीत जास्त मी अशा प्रकारची वेअर करते. हा छोटासा नेकलेस मला फक्त 50 रुपयाला पडलेला आहे आणि बघायला देखील इतका सुंदर आणि घातल्यावर देखील इतका सुंदर आपला लुक क्रिएट करतो ना. फक्त नाही याला आपण गरम पाण्यामध्ये वगैरे आपण यूज करू शकत नाही. याच्यामुळे याचा कलर देखील डाऊन होतो आणि हा पटकन खराब होतो. त्यामुळे आपल्याला ह्याला गरम पाण्यामध्ये यूज करायचं नाही. तर बघा इतकीशी जी काही आहे ती ज्वेलरी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जास्तीत जास्त वापर माझ्या मुलीचाच होतो. मुलगी असली ना घरामध्ये तर थोडासा वापर होतो ज्वेलरीचा वगैरे, कारण ती देखील घालत असते. आणि त्यासोबत तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशाबद्दल पाहायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा.